तर आमच्या पुऱ्या खानदानचा इतिहास व आमच्या आजल्यांच्या पजल्यांचं नाव ह्या एक पुस्तकामध्ये राहू शकतं येतो आम्ही अंदाज बी केला नव्हता। तर म्हणजे आज आले होते आपल्या इथे भाट 2-4 दिवसपासून रोटर मारून मारून तुमच्या नानाची लागली वाट, पण जोपर्यंत रोटर मारणं होईंगा नाही तोपर्यंत मी बी छोडेंगा नाही। आणि अचानक मध्ये भयानक पप्पांनी जीसीबी मागून टाकले आणि ते बी उकडा भरायला, आणि उकडा भरल्यानंतर हे सर्व ट्रॅक्टर आम्हाला वावरामध्ये घेऊन जायचे आणि मेरे को तो फक्त ट्रॅक्टर हाकल नको चाहिए, मग काम काही भी असो मेरे ट्रॅक्टर को शेवट क्यों डाला ये समझ में नहीं आया। भरोसा नाही काय माहिती, पण ते काही भी उद्या वावर ट्रॅक्टर मध्ये येऊन लागलं होतं। नाही ट्रॅक्टर वावरामध्ये येऊन लागलं आणि माझ्या घरच्यांनी तो वेगळं डोक्याला ताण लावून दिलं होतं, म्हणे घरी जाईन ट्रॅक्टर दोन वाद घालून दे, म्हणतो कुठे वाद घालू, ये समस्या है रे, क्या बोल ते सर्व जाऊ द्या, मजाक मध्ये मजाक झालाय। पण आपल्या इथे ना बिनधोतरवाला बाबा आला होता, तो आहे ना भविष्य नाही भूतकाळ सांगत होता। त्याला म्हणतं जे गेले आता त्यांचं काही लोणचं घालायचंय का, म्हणे तू उगा बर रे तुला एखादा श्राप हानी फेकसू, म्हणतं नको रे बापू इथे आधीच कांदाला भाव नाही, आणि त्यांना म्हणा बट्यान बट्या भाषा मिक्स होई जाती, सायरा आणि मराठी समजा हाना लागली। आणि मजाक मध्ये जाऊ द्या, पण यांच्या गोष्टी आहे ना एकदम अॅक्युरेट असतात बघा, कारण की आमच्या आजले पजले ठजले जे बी आहे ना त्यांचं सर्वांचं नाव 1 सेकंदात सांगून टाकलं। आणि तुम्हाला माहिती का हे आहे ना डायरेक्ट 10 वर्षानंतर एक गावामध्ये परत येतात बरं का, आणि पहिले तर हे काम यांची वडील करायचे, पण आता हे करायला लागले। माझ्या मते तर आहे ना भाऊ हे काम आहे ना सर्वात बेस्ट आहे, कारण की आपला इतिहास काय होता आहे आपल्याला बी माहिती पाहिजे। आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तुमच्या कुळदेवीचं नाव तुम्हाला माहिती आहे का, आणि माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या।